नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या 30 मार्चच्या पहिल्या भागामध्ये सुरुवातीलाच मित्रांनो त्यांनी छान असं कोल्हापूरचं दर्शन दाखवलेलं आहे. इथं मित्रांनो छान असं ढोल ताशा लेझिम वगैरे जोरदार चालू असतं. सर्व मुलं छान असं फेटा वगैरे घालून लेझिम करत असतात आणि इकडून आनंदी सायकलवरून येत असते. तेव्हा बरीच मंडळी तिथं जमलेली असतात आणि एक जण तात्या टाळ्या वाजवू लागतात आणि म्हणतात, शाब्बास रे पट्ट्यांनो, काय लेझिम खेळलात तुम्ही. नाद खोळा एक नंबर. तुम्हाला सांगतो, असं जर ठेका तुम्ही रामनवमीला धरलात की नाही तर मालक साहेब खुश होऊन सगळ्यांचं तोंड गोड करतील. तर तेव्हा पिंट्या विचारतो, दाजी नक्की तोंड गोड करतील ना व. तेव्हा एक जण पिंट्याला म्हणतो, अरे पिंट्या, मालक साहेबांची शिस्त माहीत आहे ना व तुला. अरे उगाच एवढी मोठी कंपनी नाही सांभाळत त्यांनी. तर तेव्हा अण्णा म्हणतात, सोमनाथ यंदाचं नियोजन एकदम चोख झालं पाहिजे. अरे यंदा रामनवमीच्या उद्घाटनाचा सोहळा आहे. मालक साहेब असं खुश झालं पाहिजे, असं खुश झालं पाहिजे की डोळ्याचं पारणं फिटलं पाहिजे त्यांच्या. असं काम करू सगळीजण मिळून. तेव्हा सोमनाथ पण म्हणतो, हे अगदी बरोबर आहे. तर तेव्हा पिंट्या म्हणतो, अहो मग टेन्शनच नॉट हो. अहो मालकांना खुश करायला आनंदीचं खणखणीत भारुडच आहे की एक नंबर. तर तेव्हा अण्णा म्हणतात, अरे पण पिंट्या, जिचा भारुडाचा कार्यक्रम आहे ती आनंदी हाय तर कुठं. इतक्यातच एकटी सायकलवरून तिथं एंट्री मारते. तर तेव्हा तिला बघितल्यानंतर अण्णा म्हणतात, अगं ए आरचे, असं तिला हाक मारतात. तेव्हा ही आरची जी असते ती धावत धावत येऊ लागते आणि घाटावरनं ती धावत धावत पायऱ्यावरनं येत असते आणि एकदमच ती थांबते, स्वतःला सावरते. तर तेव्हा तात्या म्हणतात, अरे जातीस का काय पाण्यात आता. तर तेव्हा तात्या विचारतात, काय ग ए आनंद आरचे, एकटीच आलीस, आनंदी कुठं आहे, तिला नाही आणलंस. अगं जा, तिला लवकर घेऊन ये जा. अगं तिच्याशिवाय तालीम खोळंबली, जा लवकर पळ. तर तेव्हा आरची म्हणते, अव दाजी, तालमीची गरज कुणाला असते सांगा बरं. तर तेव्हा दाजी म्हणतात, कुणाला म्हणजे. तर तेव्हा आरची म्हणते, अव कुणाला म्हणजे चुकणाऱ्याला. ती आनंदी दिदी चुकते हवंय आणि आज तर तिचा ग्रॅज्युएशनचा निकाल आहे, त्यामुळे थोडी टेन्शनमध्ये आहे ती. तर तेव्हा पिंट्या पुढे येतो आणि म्हणतो, अगं पण आनंदी गणितात टॉप आहे, ती कशाला एवढ्याला टेन्शन घ्यायल्या. तर तेव्हा आरची म्हणते, आता ते कसं आहे ते तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे, पण ते तिला कोण सांगणार. आणि तुला तर माहिती आहे ना अभ्यासाचं किती टेन्शन घेते ती. आणि म्हणते, अरे पिंट्या, तू ना खोळायच, बोलण्यात अडकवलं ना मला. आबांनी ना वायफायचा पासवर्ड घ्यायला पाठवले, दे लवकर. तर पिंट्या म्हणतो, खोळाबिळा म्हणायची काय गरज नव्हती हां. आणि असं म्हणून तो वायफायचा पासवर्ड तिच्या हातात देतो. तर आरची म्हणते, दाजी येतो बरं का. आणि ती आता धावत धावत तिथून निघून जाते. तर दाजी परत ओरडतात, अगं आनंदी कुठं आहे ते तरी सांग. तर तेव्हा आरची तिथूनच ओरडते, अव हिरणची एंट्री देवळातनंच होती या. आणि मित्रांनो, आता त्यांनी इकडे आनंदीची एंट्री दाखवलेली आहे. आनंदी आता देवळामध्ये बसलेली असते आणि महादेवाच्या पिंडीसमोर ती असते. आणि त्यांनी दाखवलेलंच आहे की मित्रांनो, यांना म्हणजे हिला डोळे नसतात आणि ती तसंच अंदाज वगैरे घेत महादेवाच्या पिंडीची पूजा करत असते. आणि त्यानंतर आता पूजा झाल्यानंतर ती देवळातून बाहेर येऊ लागते आणि पावलं मोजत मोजत पुढे येत असते. आणि 4 पावलं मोजल्यानंतर पायरी आहे असं म्हणत एक पायरी उतरते. आणि तेवढ्यातच एक आजी तिकडून चाललेली असते आणि नेमकं तिच्या पायाला काटा लागतो आणि ती ओरडते, आई ग काटा लागला, अगं कोणी आहे का ग, असं ती बोलत असते. आणि नेमके ते सगळे शब्द आनंदीच्या कानावरती पडतात आणि ती आजी ओरडत असते, कोणी आहे का, माझ्या पायात काटा मोडलाय, असं ती बोलत असते. पण तिच्या आजूबाजूने बरेच जण चाललेले असतात, पण तिच्या मदतीला कोणच येत नाही. आणि मित्रांनो, तेव्हाच आता आनंदी पुढे येते आणि त्या आजीच्या पायाचा अंदाज घेते आणि तिचा पाय हळू अलगद उचलून आपल्या हातामध्ये घेऊन मांडीवरती ठेवते आणि त्या आजीच्या पायातला काटा काढते. तर तेव्हा ती आजी विचारते, कोण ग बाळा तू, तुझं नाव काय. तर तेव्हा आनंदी सांगते, माझं नाव आनंदी. तर तेव्हा ती आजी आनंदीच्या गालावरून हात वगैरे फिरवते आणि परत विचारते, काय ग नाव म्हटलीस. तर तेव्हा आनंदी तिचं नाव परत सांगते. तर आजी म्हणते, अगदी नावाप्रमाणे गोड आहेस, डोळं किती सुंदर आहेत ग तुझं, असं वाटते की देवानं तुझ्यावर कृपाच केली. आणि मित्रांनो, खरंच आनंदीचे डोळे खूप सुंदर दाखवलेले आहेत. तर तेव्हा आजीनं असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणते, होय खरंच देवानंच कृपा केली आहे. तर आजी म्हणते, बघ आता एवढी मदत केलीस, अजून थोडी मदत कर ना.
तर तेव्हा आनंदी म्हणते बोला की. तर आजी म्हणते माझं ना मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळं मला जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. पोरगा आलता संग पर त्यो काय येळभर थांबला नाही. मला मंदिरात जाऊन महादेवाचा अभिषेक करायचा आहे. आणि किती वाजल्यात असं ती आजी विचारते. तर तेव्हा आनंदी आपला हात पुढं करते आणि तिच्या हातावरती जे ऊन पडत असतं त्याचा अंदाज घेऊन किती वाजलेत हे सांगायचा प्रयत्न करत असते आणि म्हणते आजी 10:30 ते 11च्या दरम्यान कितीतरी वाजले असतील. तर आजी म्हणते अगं पोरी, पण तुझ्या हातात घड्याळ बी नाही आणि तू एवढं सांगतेस बरोबर कशी. तर आनंदी म्हणते कारण आजी 11 वाजून गेले की उन्हाची तीव्रता वाढते आणि जाणवते सुद्धा. आवाजावरनं, स्पर्शावरनं आणि मातीच्या सुगंधावरनं मी हे सगळं काही बघू शकते. आणि तुम्हाला दाखवू का असं म्हणून इथं समोर एक नागचाफ्याचं झाड आहे. त्याचा सुगंध बघा कसा दरवळतोय. आणि इथे उजव्या बाजूला बघा मंत्रपठण चालू आहे, म्हणजे कोणीतरी पूजा करत असणार. 10:30 ते 11 म्हणजे मधल्या सुट्टीची वेळ. तो बघा घंटीचा आवाज. तर तेव्हा आजी म्हणते हे सगळं आवाजावरून, स्पर्शावरून ओळखलंस तू, म्हणजे तुला दिसत नाही काय ग. तर आनंदी म्हणते कोणी सांगितलं तुम्हाला मला दिसत नाही. तुम्हाला तरी कळलं का मला दिसत नाही ते. आणि तसंही मला डोळ्यांची गरज नाही. त्या लोकांना डोळ्याची गरज आहे ज्यांना समोर काहीतरी चुकीचं घडत असताना एखाद्याला मदत हवी असून सुद्धा ती दिसून ही मदत न करणं, त्यांना डोळ्यांची गरज आहे. चला आता, नाहीतर अभिषेकाला उशीर होईल असं म्हणून ते आता परत पावलं मोजत त्या आजीला महादेवाच्या पिंडीपर्यंत घेऊन जाऊ लागते. आणि मित्रांनो, आता इकडे आबांची एंट्री दाखवलेली आहे. आबा म्हणत असतात शकुंतले, आजपर्यंत तू मला लई दावलंस हा, पर आता या वेळेला माझ्या आनंदीचा रिझल्ट जर तू दावलास तर तुला म्हशीच्या ताज्या दुधानं आंघोळ घालीन. नाहीतर असं म्हणत असताना बाहेर एक मुलगी असते, ती म्हणते नाहीतर काय भंगारात द्यावा लागतोय. आणि त्यानंतर ती आतमध्ये येते. तर तेव्हा आबा तिला म्हणतात गे काहीतर काय बोलतेस. तर तेव्हा ती मुलगी म्हणते नाहीतर काय बोलू आबा, अहो आता सगळ्या इचलकरंजीत 2च गोष्टी आहेत ते, एक इथल्या कापड गिरण्या आणि दुसरी तुमची ही म्हातारी शकुंतला. तर आबा म्हणतात कळलं, शाल जोडीतनं हाणू नकोस मला. आणि म्हणतात या पिढीला ना कसली कदरच नाही. अरे आमच्या पिढीचा भर हा जोडण्यावर असतो, तोडण्यावर नाही, कळलं का. तर ती मुलगी म्हणते वय का, बर असेल बाबा. आणि म्हणते अहो आबा, मग ती काळी वायर पिवळ्याला का जोडायला आहे असं म्हणून हसत ती तिथून बाहेर येते. आणि म्हणते नाती जोडायला तुम्ही तर शॉर्ट सर्किट करायला आहे. तर आबा म्हणतात ते माझं मी बघतो, तू त्या रंगाच्या कपड्यांचं काम बघ. आणि इतक्यातच मित्रांनो, आर्ची जी असते ती सायकलवरून आता येते आणि आबा ओरडत असते आणि धावत आतमध्ये येते आणि आबांना म्हणते आबा ह्यो घ्या वायफायचा पासवर्ड, पिंट्याकडनं आणलाय मागून. तर आबा म्हणतात अरे वा शाब्बास पुरी शाब्बास, कमाल केली पोलीनी. आणि आबा तो आता पासवर्ड वाचू लागतात. आणि पासवर्ड वाचल्यानंतर म्हणतात अरे काय ये पासवर्ड आहे का सातबाऱ्याचा उतारा. आणि तुला सांगतो आमच्या काळी माणसांच्या घराच्या कड्या आणि काळजाची दारं 7 उघडी असायची आणि आता तुम्ही हवेतल्या नेटला पण कुलूप लावून टाकलं. आजच्या पिढीने ना सगळा रसच काढून टाकलाय. तर तेव्हा आरची म्हणते ते न आबा, मी काय म्हणते तुम्हाला कुठला रस आवडतोय. तर तेव्हा आबा तर तिचा कानच पकडतात आणि दाबत म्हणतात मला ऊसाचा रस. अरे म्हातारची मस्करी करता काय तुम्ही. तर ती मुलगी म्हणते पर आबा मी काय म्हणते तिच्यावर कशाला वेळ घालवालाय तुम्ही. आणि तसंही आता ही शकुंतलाला बरं नसल्यापर्यंत कामाला तर लागूया. आणि म्हणते आबा उठा आता, तसं बी रिझल्ट यायला आता 20 मिनिटच राहिल्यात. आणि त्यानंतर आता सगळेजण मिळून कॉम्प्युटर सुरू करतात आणि आरची आता कॉम्प्युटरच्या समोर बसते आणि कॉम्प्युटर चालू करते आणि सगळेजण मिळून त्या कॉम्प्युटरला शकुंतला म्हणत असतात. तर आरची म्हणते झाली शकुंतला चालू झाली. आणि कॉम्प्युटर चालू झाल्या आरची म्हणते आबा आता ललितची एक पिक्चर फिक्स बघायची हा. तर आबा म्हणतात आला का तुझा ललितमध्ये. आता ललित वगैरे काही नाही, आधी निकाल आनंदीचा, मग बाकी सगळं का नाही. आणि म्हणतात चला आता ज्योतिबाच्या नावानं चांग बल. आणि म्हणतात आता कसं सगळं टेपात झालं. पण म्हणतात आनंदी कुठं आहे. अरे तिला बोलवा, तिला बसवा इथं समोर. तर तेव्हा ती मुलगी सांगते पर आबा आनंदी मंदिरात गेल्या. तर आबा आता चिडतात आणि म्हणतात एकटीच, तुम्ही इथं साळकाय माळकाय असताना ती गेलीच कशी पण. तर तेव्हा आरची म्हणते आबा पण आपले बबन काका आहेत की सोबत. तर आबा आता परत काळजी करू लागतात आणि म्हणतात रस्ता चुकली तर. तर तेव्हा ती मुलगी म्हणते अहो आबा कोल्हापूरच्या मातेत वाढलेली पोर आहे आपली आनंदी. अहो ती नसते चुकत, ती दुसऱ्यांना वाट दाखवत असते.
आणि तोपर्यंत इकडे मित्रांनो आता आनंदी त्या आजीला घेऊन महादेवाचा अभिषेक वगैरे सगळं काही करते आणि परत तिचा आशीर्वाद घेते. तर तेव्हा ती आजीसुद्धा तिला भरभरून आशीर्वाद देते, अशीच कायम आनंदित राहा. अगं तुझ्यामुळे माझा अभिषेक पूर्ण झाला बाळा. आणि तेवढ्यातच त्या आजीचा मुलगा धावत तिथं येतो आणि म्हणतो, अगं आई तू इथं कवा आलीस? तुला सांगितलं होतं ना तिथं प्रसादाच्या जागेवर थांब म्हणून. तर तेव्हा आजी म्हणते, पोरा तुझ्या प्रसादाच्या परास मोठा प्रसाद या पोरीच्या रूपानं मिळाला आहे. त्याच्यामुळे आज महादेव माझा प्रसन्न झाला. आज खऱ्या अर्थानं माझं डोळं उघडले. तर तेव्हा तो मुलगा लगेचच तिला घेऊन जातो आणि तेव्हाच आनंदीचा कोणीतरी चोरून फोटो काढत असतं आणि आनंदीला ते जाणवतं आणि ती म्हणते, कोण फोटो काढते का माझा? आणि तेवढ्यातच आता पिंट्या मागून तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आनंदी घाबरतेच. तर तेव्हा पिंट्या म्हणतो, अगं आनंदी म्या आहे पिंट्या. आणि म्हणतो, अगं पण तू इथं काय करायल्यास? तिकडं तुझ्या निकालाची वेळ झाल्या, चल लवकर. आणि आबांचा पण BP वर खाली व्हायलाय, चल. तर तेव्हा आनंदी पिंट्याला सांगते, पण पिंट्या कोणीतरी माझा फोटो काढताय असं वाटलं. तर तेव्हा पिंट्या जरासा आजूबाजूला बघतो आणि म्हणतो, फोटो? अगं इथं कोण काढणार आहे तुझा फोटो? चल तुला बाज झाला असेल, चल. आणि म्हणतो, निकाल लागला की नाही त्या रिझल्टसोबत फोटो काढूया तुझा आपण, चल. असं म्हणून तिला हाताला धरून घेऊन जाऊ लागतो. पण अजूनसुद्धा तिचा कोणीतरी फोटो काढतच असतं. आणि त्यानंतर आता आनंदी आणि पिंट्या रिक्षातून घराकडे चाललेले असतात. तर तेव्हा वाटेतच एक फुलवाली तिला हाक मारते. तर तेव्हा आनंदी रिक्षा थांबून खाली उतरते आणि ती फुलवाली म्हणते, आनंदी आज निकाल आहे ना तुझा, हे घे फुल आणि तू चांगल्या मार्कानं पास होशील आणि काहीतरी गोडधोड खायला घालशील ना? तर आनंदी म्हणते, तुमचा आशीर्वाद आहे ना, मग नक्की पास होईन आणि गोड पण आणीन. असं सांगून ती आता परत घराच्या दिशेने जाते आणि आता ती घरात येते. तर घरात आल्या आल्या आरची धावत बाहेर येते आणि म्हणते, अगं ये दिदे चल लवकर, आबा कावापासून वाट बघाल्यात. आणि म्हणते, आधी बबन काकाला बाहेर काढ. अगं मला माहीत आहे बबन काकाचा आधार घेऊन सारखं तुला चालायला नाही आवडत, पण काढ काढ, आबांची काळजी माहीत आहे ना तुला. असं म्हटल्यानंतर आता आनंदी आपल्या पिशवीमधून काठी बाहेर काढते. म्हणजे आरची त्या काठीला बबन काका म्हणत असते. आणि त्यानंतर आता आनंदी त्या काठीच्या आधारानं घरामध्ये येऊ लागते आणि आत येत असताना चौकटीच्या वरती गणपती बाप्पा असतो त्याला नमस्कार करते. आणि आता आरची आबांना म्हणते, आबा घ्या आली तुमची लाडकी नात. तर तेव्हा आबा लगेचच आनंदीजवळ जातात आणि म्हणतात, बरं झालं ग लवकर आलीस ते, आणि काय कसलं टेन्शन घ्यायचं नाही. अगं तू एवढी मेहनत केलेली आहेस, मग तोच निकाल आहे आमच्यासाठी. तर आनंदी म्हणते, आबा किती बी अभ्यास केला ना तरी बी निकालाचं टेन्शन असतंच की. तर आबा म्हणतात, असू देत, पण घाबरून काही निकाल बदलणार आहे का? अगं माझी खात्री आहे तू ग्रॅज्युएट होणारच. आज तुझी आई असती तर दारातच तुला ओळ असतो. तर आनंदीची बहीण म्हणते, अहो आबा आई नसली म्हणून काय झालं, तुम्हीच आमची आई आणि तुम्हीच आमचे बाप. तर तेव्हा आरची म्हणते, अहो म्हणूनच आम्ही तुम्हाला लाडाने आबा म्हणतो ना, आ म्हणजे आई आणि बा म्हणजे बाप. तर तेव्हा आबा म्हणतात, खराय पोरीनो तुम्ही तिघी असं सोबत असतात ना तर मग आबा ठेंगणं होतं ग. आणि आजच्या दिवशी आपण शपथ घेऊया आपल्या पद्धतीनं. असं म्हणून ते हात पुढं करतात. तर तेव्हा या तिघीसुद्धा त्यांच्या हातावरती हात ठेवतात आणि म्हणतात, आबा जाधवाच्या नाती हुशार. आणि त्यानंतर आता आनंदीला कॉम्प्युटर समोर बसवतात. तर आनंदीची बहीण म्हणते, फक्त 10 सेकंद राहिल्यात. तर आनंदी आता उलट्याकडे मोजू लागते आणि उलट्याकडे मोजत असताना आनंदी डोळेच बंद करते. तेव्हा तिची बहीण म्हणते, पण तू डोळे कशाला बंद केले? आणि आनंदीच्या लक्षात आल्यानंतर ती म्हणते, अरे माझ्या दिसत नाही, लक्षातच नाही राहिलं. आणि 3, 2, 1 म्हटल्या लाईटच जाते. तर तेव्हा आरची म्हणते, घ्या बोंबला आता लोड शेडिंग आडवा आलंय. आणि इतक्यातच आता आबांचा मोबाईल वाजू लागतो आणि तिकडून एक जण बोलत असतो, म्हणतो, अहो जाधव कुठं आहे तुम्ही आणि त्या गोविंदच्या साड्यांची फाईल कुठं आहे? तर तेव्हा आबा म्हणतात, मीच घेऊन आलो घरी, माझ्याकडे आहे. आणि काल उशीर झाला ना आणि अंधार पडले की मला थोडंसं कमी दिसतं हो. आणि शेळके साहेब तुम्हाला माहिती आहे ती आनंदी मला मदत करते आणि तुमच्या परवानगीनेच घेऊन आलो की साहेब. तर तेव्हा शेळके साहेब म्हणतात, अहो ती रिस्क मी घेतली, पण ती आता रिस्क आपल्या दोघांच्या अंगलट येईल असं दिसायलंय मला. फाईल घरी नेत्याला कळलं ना साहेबांना तर एका मिनिटात तुमची आणि माझी दोघांची बी नोकरी जाईल. तुम्ही आत्ता काम करा, आत्ताच्या आत्ता फाईल घ्या आणि घरात न सुटाने हवेलीवरती पोचा. तर तेव्हा आबा म्हणतात, अहो शेळके साहेब काय नोकरी जाण्याचं बोलू नका हो. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर या तिघींनासुद्धा धराचा धक्काच बसतो. आणि आबा पुढं म्हणतात, अहो मी माझ्या 3 नातींसाठी काम करतो एवढं, मला त्यांचं भविष्य घडवायचं आहे. अहो म्हणून तर मी या वयातसुद्धा एवढी धडपड करत असतो ना, तसं नका करू हां.
आणि मी लगेच निघतो हां, असं म्हणून ते फोन ठेवतात आणि घाई गडबडीने ती फाईल घेऊ लागतात. तर आनंदी म्हणते, आबा तीच फाईल ना जी काल तुम्ही मला हिशोब करायला दिली होती आणि ती मी पूर्ण करून ठेवली आहे बघा. तर आबा म्हणतात, शाब्बास पोरी, तू आहेस म्हणून माझ्या सगळ्या हिशोबाची कामं वेळेवर पूर्ण होत आहेत. आणि खरंच तू आहेस म्हणून माझी नोकरी अजून टिकून आहे ग. मालक एवढे रागीट आहेत की नोकरीवरून काढायला सुद्धा कमी करणार नाहीत ग. मी निघतोच आता, असं म्हणून ते चाललेले असतात. इतक्यातच त्यांचा पाय लचकतो आणि त्यांच्या पायातून जोराची कळ येते. तर तेव्हा आता हे तिघीसुद्धा धावत येतात आणि त्यांना सावरतात आणि त्यांना सावरत आता खाली बसवतात. तर आनंदी आर्चीला म्हणते, आर्ची तिथं खालच्या कप्प्यात बाम आहे, जा घेऊन ये जा लगेच. तर तेव्हा आर्ची शोधत असते आणि म्हणते नाही आहे. तर आनंदी म्हणते, अगं तिथंच आहे ना, नीट बघ, दिसत नाही का तुला? तर तेव्हा आनंदी आता स्वतःच जाते आणि बरोबर त्या कप्प्यामधून बाम शोधून काढते आणि त्यानंतर येते आणि आबांच्या पायाजवळ बसते आणि त्यांचा पाय अलगद वरती ठेवते आणि त्यांच्या पायाला बाम लावून देत असते. तेव्हा आबांचा पाय खूप दुखत असतो आणि तेव्हाच मित्रांनो आता आनंदीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं. तर तिची बहीण विचारते, अगं आनंदी, पण रडायलेस का तू? तर आनंदी म्हणते, आबांच्या पायाच्या भेगा हाताला लागल्या. किती खस्ता खातात हे पाय आपल्यासाठी. तर आबा म्हणतात, अगं पोरी, लोक आपल्या कुटुंबाला एक ठेवण्यासाठी तसं प्रयत्न करतात ना, तसंच मी करतो तुमच्यासाठी, त्यात काय एवढं? असं म्हणून ते आपल्या हाताने तिचे डोळे पुसतात आणि म्हणतात, मला आता मालक साहेबांना फाईल वेळेवर पोचवायलाच पाहिजे, नाहीतर नोकरी जाईल माझी. तर तेव्हा आनंदी म्हणते, नाही आबा, तुम्ही कुठं पण जायचं नाही, तुम्ही आराम करा, आम्ही फाईल जाऊन देतो. हवेली रस्त्यातच आहे, आम्ही कॉलेज जाऊन रिझल्ट बघतो आणि वाटेत फाईल देतो. पण बिन काय नाही आबा, तुम्ही आराम करा. तर तेव्हा आता आबा ती फाईल आनंदीच्या हातात देतात आणि म्हणतात, नीट जा आणि फाईल शिर्के साहेबांच्या हातातच द्यायची. मालक साहेबांच्या नजरेला पडू नका. लई कडक शिस्तीचे आहेत मालक आणि आपल्याला एक चूक आपल्या लई महागात पडू शकते. तर तेव्हा आर्ची म्हणते, आबा मिशन फाईल फत्ते झालंच म्हणून समजा. आणि आनंदीला म्हणते, चल दीदे, हे घे, असं म्हणून तिची पिशवी त्याच्या हातात देते आणि त्या दोघे आता फाईल द्यायसाठी बाहेर पडतात आणि आर्ची आता आनंदीला घेऊन सायकलवरनं जाते. तर तेव्हा आबा तर धावत धावत बाहेर येतात आणि ते बडबडत असतात, मालक साहेबांचा राग लई वाईट आहे, आता त्या ज्योतिबाचीच मर्जी बाबा, असं म्हणून ते देवाला हात जोडतात. आणि आता इकडून जात असताना सायकलवरून आनंदी आर्चीला विचारते, आर्ची, निकालाचं काय होईल ग? तर आर्ची म्हणते, काय ग, नुसता अभ्यास परीक्षा आणि निकालाचं टेन्शन घेत बसतेस, कधीतरी जगण्याचा आनंद घे की. तर आनंदी एकदमच आर्चीला म्हणते, आर्ची सायकल थांबव. आणि सायकल थांबवल्यानंतर म्हणते, आर्चे, आंब्यांना मोहर आलाय, कच्च्या कैऱ्यांचा किती छान वास यायलाय ना, आपण शिंदे काकांच्या वावराजवळ आलोय ना. तर तेव्हा आर्ची बाजूला बघते आणि आनंदीला म्हणते, अगे मी तर तुला नुसतं फील करायला बोलले होते, तू तर खरंच मनावर घेतलं, एकदम परफेक्ट ओळखलंस हा. तर आनंदी म्हणते, आर्चे, आपण मालक साहेबांच्याकडं पहिल्यांदाच चाललोय आणि आबांनी काय शिकवलंय की कुणाच्याही घरी जाताना रिकाम्या हातानं नाही जायचं. तर तेव्हा आर्ची म्हणते, अगं पण ते मालक साहेब आहेत आणि आपण नोकराच्या घरातलं, आपण काय देणार त्यांना? तर तेव्हा आनंदी म्हणते, चल मालक साहेबांना कैऱ्या देऊ. तर तेव्हा आर्ची म्हणते, अगं ये, मालक साहेबांनी बघितलं ना तर आपला मुरांबा तर करतीलच आणि या कैऱ्यांचं लोणचं सुद्धा घालतील, चल गुपचूप. तर आनंदी म्हणते, तू येतेस माझ्याबरोबर का मी एकटीच जाऊ? तर आर्ची म्हणते, ऐकणार नाहीस ना तू, चल. आणि मित्रांनो आता इकडं युगंधर गारमेंट्सचं मोठं असं कंपनी दाखवलेली आहे आणि तेव्हा हे जे मालक साहेब असतात ते आता कंपनीमध्ये आत येतात आणि ते आत चाललेलेच असतात. तर तिथेच एक कामगार जो असतो तो वरती मशीनवरती पाय वगैरे ठेवून असं छान झोपलेला असतो आणि त्याला बघितल्यानंतर म्हणजे त्यांची नजर त्याच्यावरती पडते आणि मालक साहेब तिथेच थांबतात आणि मागे वळून टेबलवरती हात मारतात. तर तेव्हा तो कामगार लगेचच जागा होतो आणि समोर मालक साहेबांना बघितल्यानंतर खूपच घाबरतो आणि त्यांच्यासमोर हात जोडतो. तर तेव्हा मालक साहेब चक्क आपल्या खिशामधून रुमाल काढतात आणि त्या कामगारानं जिथे पाय ठेवलेला असतो ते आपल्या रुमालाने ते पुसू लागतात आणि तो रुमाल त्याच्या तोंडावरती फेकून मारतात आणि त्याला म्हणतात, हा कारखाना माझ्यासाठी मंदिर आहे आणि हे मशीन माझी लक्ष्मी. आणि त्यानंतर चक्क आपले बूट वगैरे काढतात आणि गुडघ्यावरती बसून त्या मशीनवरती डोकं टेकून आपला नमस्कार करतात. आणि ते सगळं काही बघत असताना त्या कामगाराला तर घाम फुटत असतो. आणि तेवढा तिकडे आता ही आर्ची जी असते ती आनंदीला सायकलवरून घेऊन येतच असते आणि त्यानंतर आंब्याच्या झाडाखाली येतात आणि तेव्हा आर्ची म्हणते, अगं पण ताई, मालक साहेबांना कळलं
तर तेव्हा आनंदी म्हणते आपण शिर्के साहेबांच्याकडेच देऊ, मालक साहेब लई खुश होतील. आणि अगं तोड ग तू. तर तेव्हा आर्ची म्हणते तू ऐकणार नाहीस ना. तर तेव्हा आर्ची आता एक दगड घेते आणि कैऱ्या तोडू लागते. आणि इकडे मित्रांनो आता मालक साहेबांचा नमस्कार करून झाल्यानंतर ते रागारागात उठतात आणि त्या कामगाराकडे बघू लागतात. तर तेव्हा तो कामगार म्हणू लागतो मालक साहेब चूक झाली, चुकून डोळा लागला. तर तेव्हा मालक साहेब म्हणतात जे काही रडगाणं गायचं आहे ते 3 शब्दात. तर तेव्हा तो कामगार म्हणतो मालक साहेब माझी चूक झाली. तर तेव्हा मालक साहेब शिर्केंना सांगतात याचा हिशोब करा. तर तेव्हा शिर्के साहेब म्हणतात होय साहेब. आणि त्यानंतर मालक साहेब तिथून निघून जातात. तर तेव्हा ते तिथून पुढं निघून गेल्यानंतर शिर्के साहेब म्हणतात आज मालक साहेबांचा पारा लईच चढलाय, अजून काय गोंधळ व्हायला नको बाबा. तर आता इकडे कैऱ्या काढत असताना मळ्याच्या मालकाला कळतं आणि तो कोण आहे रे तिकडं असं म्हणून धावत येऊ लागतो. तर तेव्हा आनंदी लगेच आर्चीला म्हणते आर्ची चल लवकर. आणि या दोघी आता तिथून पळू लागतात. आणि या दोघीसुद्धा आता रानातनं पळत असतात. आणि या रानातनं पळत असताना इतक्यातच आनंदीला परत कोणीतरी तिचा फोटो काढत असल्याचा आवाज येतो. आणि खरंच कोणीतरी तिचा फोटो काढत असतं तिथं. आणि ती परत आता थांबते आणि म्हणते कोणीतरी फोटो काढते की काय. आणि आज सकाळी पण मंदिरात कोणीतरी माझा नकळत फोटो काढत होतं. आणि कोण करते हे सगळं. आणि तोपर्यंत आता इकडं मालक साहेब कारखान्यामधून फेरी मारून सगळं काही बाहेर येतात. आणि तेवढ्यातच शिर्के मालक त्यांच्या मागे मागे धावत येतात आणि त्यांना म्हणतात मालक साहेब एक बोलायचं होतं, मार्केटमध्ये ना आपल्या सीनची हुबेहूब एकट्यानं कॉपी आणल्या आणि निम्म्या किमतीत विकतात गाबडी. तर तेव्हा मालक साहेब म्हणतात बाबळीला फुलं आली म्हणून चंदन होत नाही. तर तेव्हा शिर्के मालक म्हणतात तसं नवं, पण मार्केटमध्ये कॉम्पिटिशनसाठी काय तर करायला पाहिजे नवं. तर तेव्हा मालक साहेब म्हणतात जे काय सांगायचं आहे ते 3 शब्दात सांग. तर शिर्के म्हणतात आपण भाव पाडायचे. तर मालक साहेब म्हणतात मार्केटमध्ये 10% प्रायझेस वाढवा. अहो 35 वर्ष माझ्याकडे काम करायला आहे, एवढं ओळखलं नाही मला. ज्याला माझ्या कापडाच्या क्वालिटीची किंमत आहे तो माझ्या दारात येणार. तर तेव्हा शिर्के हसतात आणि म्हणतात हो पोचलं बरं का. आणि आता मालक साहेब जात असतात आणि परत विचारतात हां त्या फाईलचं काय झालं. आणि तेवढ्यातच आता इकडं आनंदी आणि आर्ची जी असतात ते मालक साहेबांच्या बंगल्यावरती पोहोचतात. आणि आता आर्ची जी असते ती आनंदीला सांगते दिदे आपण मालक साहेबांच्या बंगल्यावर पोचलोय, फाईल नीट सांभाळ. आणि मित्रांनो आजचा पहिला भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी आता मालक साहेबांच्या बंगल्यामध्ये गेलेली असते आणि ती पुढं जात असताना तिचा धक्का लागून एक फोटो पडतो. आणि तेव्हाच इकडून बाहेर मालक साहेब येतात. आणि तेव्हा आनंदी घाबरते आणि म्हणते अर्चे मालक साहेब आलं वाटतं. आणि तेव्हा तो फोटो पडलेला बघून मालक साहेब म्हणतात इथं माझ्या परवानगीशिवाय वारा बी हालत नाही, मग हा फोटो. आणि त्यानंतर म्हणतात शिर्के कॅल्क्युलेटर काढा आणि हिशोब करा. आणि तेव्हा शिर्के लगेचच कॅल्क्युलेटर आपल्या हातामध्ये घेतात. तर तेव्हा मालक साहेब म्हणतात एका साडीची लांबी 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आणि तेव्हाच आता म्हणजे शिर्के तो कॅल्क्युलेटर हातात घेत असताना तो पडलेला असतो, त्यामुळे तो कॅल्क्युलेटर बिघडतो. आणि ते सारखं सारखं बटणं दाबत असताना इकडे आनंदी लपून बसलेली असते आणि तिला कळतं की यांचा कॅल्क्युलेटर बिघडलेला आहे. तर तेव्हा मालक साहेब तोपर्यंत ओरडतात परत शिर्के हिशोब करा. तर तेव्हाच आता तिकडून आनंदी 600 असं एकदम हळू आवाजात म्हणते आणि मालक साहेबांना ते ऐकू जातं. आणि तेव्हा मालक साहेब तो दरवाजा उघडून बघतात. तर त्या दरवाजाच्या मागे आनंदी आणि अर्ची त्यांना दिसतात. आणि तेव्हा मालक साहेब जोराची चिडतात या कुणाच्यात आणि माझ्या घरात काय करायल्यात. तर तेव्हा या दोघीसुद्धा एकदम शांत उभारलेले असतात. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.